पालघरमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस कोसळलेला आहे। नदी नाल्यांना त्यामुळे पूर आलाय। आजही पालघर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय आणि रेड अलर्ट दिलाय, त्यामुळे पालघरमधल्या शाळा आज बंद ठेवलेल्या आहेत। धामणी, कवडास ही धरणं ओव्हरफ्लो झालेली आहेत। सूर्या नदीमध्ये मोठा विसर्ग सध्या सुरू केलेला आहे। मध्ये गेल्या 2 दिवसापासून सतत मुसळधार पाऊस जो आहे तो बरसतोय आणि याचाच परिणाम म्हणजे आता पालघर जिल्ह्यामध्ये आज शाळा आणि महाविद्यालयांना जे आहे ती सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। आज पावसाचा रेड अलर्ट जो आहे तो हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आलेला आहे। मी सध्या पालघरच्या सूर्या नदी किनारी आणि आपण बघितलं तर ज्या प्रमुख नद्या आहेत पालघरमधून वाहणाऱ्या सूर्या, पिंजाळ, वैतरणा या आता पूर्ण क्षमतेने वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीत बघितलं तर धरण क्षेत्रामध्ये देखील चांगला पाऊस झाला आणि धरणांच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झालेली आहे। आता सूर्य प्रकल्पाचं जे धामणी धरण आहे, या धामणी धरणाच्या 3 दरवाजे जे आहेत ते आता 50 सेंटीमीटरने खुले करण्यात आलेले आहे आणि 10,400 इतका पाण्याचा विसर्ग जो आहे तो सूर्या नदीमध्ये सुरू आहे आणि त्यामुळे सूर्या नदीच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते। तर दुसरीकडे जे शाळा असेल, महाविद्यालय असेल, अंगणवाड्या असतील यांची खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाकडून आता सुट्ट्या देखील आज जाहीर करण्यात आलेल्या आहे। एकंदरीत काम असेल तरच घराबाहेर पडण्याचं आव्हान जे आहे ते आता जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। पुढारी न्यूज साठी जितेंद्र पाटील, पालघर।